तर बघा मित्रांनो, इथे पण गुलालामध्ये नंदी आहेत. मामा कुठला नंदी आहेत आपला? हा औषधाच्या वाडीचा ना, हा बेलवलीचा. अच्छा, बैलांची नावं काय आहेत मग? वेताल आणि सर्जा. तर आज गाडी गुलालामध्ये कसं वाटतं? लय आनंद झाला. तर दोन्ही पण एक मापाची बैला पळाली. तर वासराम बद्दल सांगा. खूप वय छोटा आहे. कुठला आहे नक्की, म्हणजे कुठनं घेतलंय? कराडमधनं का? किती वर्षाचा आहे, म्हणजे किती महिन्याचा आहे? 15 महिने. आज काय सांगाल, पायरा कसा घडून आला आज? पायरा कसा घडून आला? पहिला आमचा पहिल्यापासून आहे. अच्छा. दोन गुलालामध्ये आम्ही आहो. अच्छा, 2 गुलालामध्ये कंटिन्यू गाडी पळत आहे. तर कुठे कुठं गुलाल घेतला दादा? विगरला एक पहिला गुलाल घेतला. आता दुसरा गुलाल आमचा. तर आज गाडी कशी काय, म्हणजे तुम्ही, म्हणजे कोण होता अपोजिटला? अपोजिटला आपले मोदरवाला होता. मोदरवाला. हा, जशी जशी गाडी तर शर्यत ही कशी सांगून जमवली होती, म्हणजे तुम्ही? अशी बघूनच जमवली. आणि ती पहिला मोठी होती. अच्छा. पण आम्ही बोललो आमच्या बैलांची आम्हाला विश्वास आहे. हम्म. त्या वासरांनी पण आणि यांनी पण साथ दिली. अच्छा. पळाला दोन्ही पण. तर आज कोण कुठल्या बाजूनी पळाला ते सांगा. हे पळाला उजव्या साईडने दोन्ही पण. उजव्या साईडची पळाला पब्लिक. बाहेरून पळाला पब्लिक. अच्छा, पब्लिकला. हा, आतून हे सध्या निकालाचा बादशाह आहे ह्यो. अच्छा. तर निकालला म्हणजे कसं, म्हणजे किती अंतर पडला गाडी? 3 चकड्यामध्ये मारली आम्ही गाडी. 3 चकड्यामध्ये? 3 चकड्यात गाडी मारली. भरपूर म्हणजे अंतर दिला तुम्ही. भरपूर अंतर दिलं. वासरांनी कमालच केली आमच्या दोन्ही वासरांनी. एकदम भारी पळाली. असं वाटला का भरपूर आम्हाला आनंद झाला शर्यत बघूनच. आता आम्ही पुढच्याला डबल दुसरी मोठी शर्यत धरू. तर आजची शर्यत मग तुम्ही खेळली ती एक गुलालासाठी खेळली, बरोबर आहे? हा, तर एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण की मोठ्या गाडींना तुमच्या वासरांनी टप फाईट दिली आणि त्याच्यामध्ये गुलाल प्राप्त केला. बरोबर आहे. तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना पण म्हणजे एक म्हणजे नाव होत आहे. तर कसं वाटतंय बरोबर आहे. बैलांमुळं? बैलांमुळं पण नाव होत आहे आणि हा आपला शेतकऱ्याचा परंपरा आहे. त्याच्यामुळे आम्हाला जसं अभिमानच वाटतंय. आणि साध्या सामान्य घरातली शेतकरी ही बैल आहेत दोन्ही. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, करता धरता कोण असतात तुमचे? आम्ही स्वतःच करतो. दोघंही करतो. अच्छा. तर शर्यत जमवताना तुम्ही दोन्ही मालकांचा म्हणजे मत जुलून तुम्ही शर्यत जुलवता का? मालकांचं मत घेऊन करतो. अच्छा. तर अजून काय सांगाल बैलाबद्दल, खासियत म्हणजे काय वाटतं तुम्हाला? त्यामध्ये ना आम्ही आम्हाला वाटतंय बोला बोला. घाटापर्यंत पोचायला पाहिजे. काठावरती पोहोचायला पाहिजे. अच्छा. ही पण आम्ही इच्छा पूर्ण करू. आम्ही घाटावर नेऊ आणि आदातमध्ये पळून घेऊ आम्ही पण. अच्छा, आदातमध्ये केल्याची शर्यत इच्छा आहे का? पळू आम्ही. 100% गाडी पळली. आणि आमची इच्छा आहे का कुशेगावापर्यंत पुसेगावला, म्हणजे पुढच्या वर्षी कुशेगावाला जाऊ. भले आपली शर्यत तिथं हारो किंवा जितो, पण तिथं मैदानाला ही 2 बैला दिसतील तुम्हाला. हे शंकराचा नंदी पुढच्या मैदानाला पुरशेगावला दिसला. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद. चालेल चालेल. माझी मोठी पहिल्याची इच्छा आहे का कुशेगावला जास्त तरी. अच्छा अच्छा, म्हणजे बाबांची इच्छा आहे मित्रांनो. बघा, जे बैलगाडी क्षेत्रामध्ये वळतात, ज्यांना म्हणजे सर्व सामान्य व्यक्ती किंवा मोठे गाड्या मालक, त्यांना एक आवड असतं का मित्रांनो, पुसेगाव सारख्या मैदानामध्ये आपला नंदी पाळावा पाहिजे. कारण की पुशेगावला गटपास जरी झाला तर नंदी एकदम उजेड्यामध्ये येते. उजेड्यामध्ये येते. पल्ला तरी पण एक अभिमानाची गोष्ट वाटतं. चालेल. ओके, धन्यवाद. कारण की बरं वाटलं, कारण की छोटे छोटे गाड्या मालकांचं जरा जे त्यांच्या मनामध्ये काय चाललेला असतो तो आपल्याला कळतं, म्हणजे कारण की त्यांची पण मेहनत असतं. कारण की बऱ्याच वेळेला आपण मोठे गाड्या मालकांना पडद्यावरती आणतो, पण छोटे गाड्या मालकांना कधी दाखवत नाही. पण एक दाखवलं आपण, वेळ भेटले तर. आता मी काय बोलतो तुम्हाला.